हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळेजण छान मस्त मजेत असाल. श्री स्वामी समर्थ. तर बघा, आजच्या ब्लॉगमध्ये आज आहे गुरुवार आणि आम्ही सगळे चालू होतो आज दत्त महाराजांच्या मठात. तिथं स्वामी समर्थांची पण छोटीशी मूर्ती आहे तिथं. तर बघा, भाऊजींना पाठवले आम्ही फुलं आणायला जेऊरला. त्यांच्यासोबत शंभू पण गेलाय. तोपर्यंत आम्ही रस्त्याने चालतो कारण उशीर होऊ नये म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही चला पुढे, आम्ही येतो पाठवून थोडं चालत. म्हणलं तुम्ही जावं म्हणजे म्हटलं आपल्याकडंच अंतर कमी होईल आणि लवकर पोहोचू म्हणलं आपण उन्हाच्या आधी येऊ. त्याच्यामुळे आम्ही लवकर चाललो आहे आता. तर चला आपण जाऊयात आता. तुम्हाला लवकरच आम्ही आमचा इथला मठ दाखवतो. खूप छान आहे मठ. आपण जाऊयात लवकरच मठामध्ये. बघा, आम्ही आता मठामध्ये आलो आहेत. हे मठ आहे बघा, सगळं तुम्हाला दाखवते. या साईडला गुरुवारचा महाप्रसाद पण असतो इथं दत्त महाराजांचा. या साईडला इकडं जेवण असतं संध्याकाळचं. पाणी पिण्याची पण 2-3 जागा भरपूर छान सोय. मस्त आहे सगळं वातावरण, छान शांत वातावरण. इकडे झाडे वगैरे भरपूर आहेत बऱ्याच ठिकाणी. साईडला सगळीकडे झाडेच आहेत. या साईडला पण झाड आहेत बघा छान. मंदिराच्या बाहेरचा सगळा आवारा हा खूप छान आहे बघा. झाडं वगैरे खूप मस्त असं आहे. आम्ही कधी गावाला आलो की या मंदिरात नक्की भेट द्यायला येतो. दत्त महाराजांचं आणि स्वामी समर्थांचं खूप छान मस्त मंदिर आहे. आतमध्ये महादेवाचे पण छान मंदिर आहे खूप मोठं. तुम्हाला मी महादेवाचं पण मंदिर पिंड वगैरे दाखवते. नंदी पिंड वगैरे आहे बघा या साईडला. इकडे फोम वगैरे होतात देवाचे. आणि या साईडला बघा इकडं इथे महादेव नंदी आणि हे बघा पिंड. खूप छान मस्त आहे मंदिर. छान मस्त डेकोरेशन वगैरे केलेले, सजावट भरपूर केलेली आणि प्रसन्न करणारे मने बघा. मस्त किती छान मंदिराचं देखावा. सगळं तोरण वगैरे बांधलेले, छान आहे मंदिर सगळं बघा पूर्ण. आम्ही इथे दर्शनाला आलो होतो. दर्शनाला येऊन खूप मन प्रसन्न झालं, छान वाटतं. आम्ही नक्की इथं गावाला आलो की इकडे आम्ही नक्की आवर्जूनच येतो. आम्ही सगळेजण येतो बघा. भाऊजी आमचे दर्शन घेऊन तिथे बसले होते. भाऊजी कसं वाटलं दर्शन घेऊन? मस्त वाटलं बघा भाऊजींना. फोन चार्जिंग लावला तर भाऊजींनी. आमची लाईट गेली घरी सकाळी. भाऊजी त्याच्याकडे लक्ष द्यावं थोडा वेळ. हे बघा इथे छान असं फोटो रडत इथं विठ्ठल रुक्माई, इकडे ज्ञानेश्वर. मी तुम्हाला सगळे दाखवते फोटो लावलेले. इकडे बघा तुकाराम महाराजांचा फोटो लावलाय छान मस्त. आणि इथे आपले स्वामी समर्थ. आणि हे बघा इथे नवनाथांचा फोटो आहे. आणि इकडे आपले एकनाथ महाराज आहेत. झाडाच्या ह्याने दिसत नाहीत पारांमध्ये. इकडे एकनाथ महाराजांचा फोटो. आणि इकडे आपलं पंचमुखी हनुमान. थांबसिद्धी एक मिनटं. या साईडला बघा इकडं साईबाबांचा पण फोटो आहे छान लावलेला बघा त्यांनी. इकडं पुढं अजून आलं की बघा इकडे शिवाजी महाराज आणि रामदास महाराजांचा फोटो आहे या साईडला. थोडं वरती दिसत नाही एवढं, उन्हामुळे एवढं दिसत नाही व्यवस्थित. बघा असं छान मठ आहे भरपूर आणि छान वाटतं. मग प्रसन्न होतं इथं आलं की नेहमी. आता आम्ही थोड्या वेळ इथं बसणार आहे शांत जरासं ध्यानाला. त्याच्यानंतर आम्ही थोड्या वेळाने निघणार आहे घरी जायसाठी. फायनली आमचं दर्शन वगैरे झालं आहे. थोड्या वेळ बसलो होतो. आता बसून वगैरे झालं, दर्शन छान झालं. आता निघूयात आम्ही घरी. चला आपण जाऊयात आता घरी. बघा सगळेजण थांबलेत. ताई येत आहेत बघा. चप्पल घालायचे राहिले त्यांचे, ते आलेत. भाऊजी गाडी घेऊन तयार आहेत, येऊ पण. तर चला आपण जाऊयात आता घरी. बघा इकडं साईबाबांचं पण खूप मोठं मंदिर आहे खाली. मस्त आहे. म्हणजे सचिन गेलेत, मी काही गेली नाही. ते लग्नाच्या आधी एकदा गेलते. मी इथला पण नक्की एकदा ब्लॉग बनवेन, तुम्हाला नक्की इथलं मंदिर दाखवेल. बघा फायनली आम्ही आता घरी आलोय. आमचा शंभू झोपलाय आणि इकडं काकी आणि आजी बसल्यात दोघी जणी बघा उन्हाचं. हे का भाऊजी येताना मस्त मिरिंडाची बॉटल आणली बघा. आधी आम्ही जेवणार आहे. आता 3 वाजलेत. जेवण करणार आहे आणि जेवण झालं मग आम्ही मिरिंडा पिणार आहे आम्ही सगळेजण. हे बघा कुत्रा आलं बघा आमच्या पिऊकडं लगेच. सकाळ सारखं येत राहतं. शंभूजण त्याचं आता चांगलं जमतंय. पिऊचं त्याचं जमत नाही, कसं त्रास देतो तिला. तर बघा ही जांभळ आहेत बघा आमच्या जांभळीची मस्त. ताई हैदराबादला चाललेत ना, म्हणून मग त्यांच्यासाठी एवढी सगळी आम्ही आता काढलेत. भाऊजी चढले तर झाडावरती. आम्ही झाडावरनं जांभळं काढलेत एवढी सगळेजण बघा. त्यांना जांभळी झाड एवढं मोठं आहे ना, भरपूर मोठं झाड आहे. आम्ही बघा पडलेली जांभळं घेतलेत सगळे खायला. त्यांना चांगले दिलेत ना, लांब जायचे म्हणून.
खाली पडलेली होती काढताना ती थोडी थोडी ती आम्ही खातोय. मला खूप आवडतात जांभळं खूप खायला. बघा आम्ही आता जांभळं वगैरे खाल्लीत मस्तपैकी. हे बघा आमचं जांभळाचं झाड आहे भरपूर मोठं. सगळ्यांनी जांभळं वगैरे मस्तपैकी खाल्लीत. हे बघा पिऊन इतकं मीठ लावलंय ना, खूप जास्त मीठ लावून तिने जांभूळ घेतले बघा सोबत. जांभळं दाखवते. आज ट्रॅक्टरमध्ये चाललोय. 2 दिवस झालं आम्ही जातोय ट्रॅक्टरमध्ये मका भरायला. त्या दिवशी आम्ही मोडलेली मका ती आता आम्ही सगळेजण भरतोय. तर मंदिरातून वगैरे जाऊन आलो स्वामींच्या मठातून. जेवण वगैरे केलं आम्ही. आता आम्ही चाललोय शेतात. चला आपण जाऊ आता शेतामध्ये. आमचा शंभू बसलाय झोपेतून उठलाय त्याच्यामुळे असं झालं चेहरा त्याचा. पाण्याची बॉटल वगैरे आणली आम्ही आता ताईंकडून. पाण्याची बॉटल घेऊन या म्हणलं. आमच्या ताई आज हैदराबादला जाणार आहेत. त्यांची संध्याकाळी 9ची ट्रेन आहे. चालल्यात. काय पाणी प्यायचं शंभूला? थांबा आपण आता तिथे गेल्यावर पाणी पिऊ. थोड्या वेळ थांबा आता. ताई ग्लास घेऊन या पोरांना पाणी प्यायला. आता घासलेल्या भांड्यात असेल बघा तिथं. राहत नाही ना ती. तिला सोबत नाही नेलं पिऊला की पिऊ कुठे राहते तेव्हा? पिऊ राहते का घरी? बघा पिऊ राहत नाही. तिला ते शंभूभर खेळायचे. शंभूने आमची बॉटल घेतली पकडली हातात. ह्याच्यावरती आम्ही मकाचं कंस पूर्ण गोणीत भरतो. ह्याच्यावरती भाऊजी सगळं टाकतात सगळं काम करून झाल्यावर. आणि आणून मकाचं खळ आहे त्या खळ्यावर टाकतात. लवकर एक. अगं ही बॉटल मध्ये आहे ना पाणी, कशाला टाकते? बघा आम्ही फायनली आता शेतामध्ये आलो. भरपूर काही लांब नाहीये, जवळच आहे. बघा आम्ही आलो बघा आमचं घर त्या साईडला तिकडे खाली झाडे मोठे दिसतात तिकडं. आणि सावलीला इकडे शंभू पिऊ आणि ताई बसतात 3 जण. 2 दिवस झाले काम करतोय. आज आमचा 3रा दिवस आहे. दिवसभर ऊन असतं त्याच्यामुळे आम्ही काही येत नाही शेतामध्ये. 4च्या पुढे येतो. बघा आता पण मंदिरात गेल्यामुळे जरा घरचं काम राहिलं होतं. आल्यावर ते काम केलं सगळं आणि आता शेतात आलोय. भाऊजी तर बघा त्यांचा गेटअप तयार आहे. ते टावेल वगैरे बांधलाय बघा त्यांनी. मला शर्ट घालायचं कारण हात राहतात ना उघडे. मग ते मकाचं टोचतं हाताला आणि मग डोक्याला पण बांधणार नाही तर चिडचिड होती ती. त्यांनी पाला लागला डोक्याला. बघा जायचंय. इकडचं राहिलं एवढा भाग. हा इकडचा जो भाग आहे पाठीमागचा हा पूर्ण आम्ही सकाळ 2 दिवस गोळा केलाय. आणि आतमध्ये एकदम आतमध्ये राहिलाय आता कडला. तेवढा करायचा गोळा. डोळ्या ऊन पडतंय भरपूर. त्याने काही सांगू असं एकदम क्लिअर दिसत नाही चेहरा माझा. बघा शंभू इथं बसलाय बघा बघतोय. हे 3 जण इथे. आता ह्या दोघींना गाणी लावणार आणि रील्स बनवणार. तेवढंच दोघीला काम असतं आमचं काम होईपर्यंत. तर चला आम्ही जातो आता आतमध्ये शेतात. आम्ही असं कणके गोळा करतोय. बघा म्हणजे आम्ही जर काढलं आम्हाला जरा मका काढा जरा उशीर झालाय. त्याच्यामुळे आमची मका भरपूर बघा सगळं पडलेलं दिसतंय तुम्हाला. आता हे एवढं पडलेलं नसतं पण भरपूर जास्त पडलेलं आहे कारण उशीर झालाय काढायला आम्हाला. तेव्हा मी आणि आमची भाऊजी आम्ही आमच्या दोघाला काम दिलं हे आईंनी. त्यांनी सांगितलं आईंनी पप्पांनी की आम्ही पुण्याहून ते आज दोघे येणार आहेत बघा. तर त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही 2 दिवसात येऊपर्यंत ते दोघांना गोळा करायचं. तर आम्ही दोघांना काम दिलेलं आहे. भाऊजी आणि मी दोघं मिळून आम्ही काम करतो. मी काही जास्त करत नाही. गोणी धरायचं काम करते. भाऊजी आमचं सगळं टाकतात. मी त्यांना म्हणलं मी टाकू लागते गोणीमध्ये पण बोलतात की तू फास्ट काय टाकत नाही वहिनी तुम्ही. मी फास्ट करतो. मग ते फास्ट काम करतात म्हणून मग मी धरायचं काम करते. तेवढं जमलं तर मी पण थोडंसं टाकू लागते. समजून घेते. बारका धीर आहे ना थोडं समजून घ्यावं लागतं मला पण. टाकते का नाही भाऊजी मी? खोटं बोलतात बघा. मी पण टाकते म्हणत जावा जरा सांगत जावा ना वहिनी खरं सांगते तर. हे बघा असं बांधायला पण हेल्प करत राहते मी सारखं त्यांना. आता आम्हाला दुसरी गोणी बांधायची बघा. आता सगळं क्लीन करायचं लवकर आम्हाला दिवस मावळायच्या आधी. तर बघा आता मी आणि शंभू चाललोय घरी. आमची आई आज येणार ट्रेनने आणि त्याच ट्रेनने हैदराबादच्या ताई पण जाणार आहेत. त्यांची 9ची ट्रेन आहे त्याच्यामुळं मला लवकर जावं लागतं घरी. आता पिऊ आणि त्या दोघीजणी गेल्यात घरी. मी भाऊजी शंभू थांबले होते पाठी. भाऊजी येत आहेत तोपर्यंत थोडं शेतातलं काहीतरी काम करतात. तेवढं करून येतात पाठवून. तोपर्यंत मी जाते पुढं कारण मला जेवण बनवायचं त्यांच्यासाठी.
तर चला फ्रेंड्स, आपण शेतातला ब्लॉग आज इथे सेंड करूयात आणि भेटूत एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट करा आणि असं सपोर्ट करा. तर भेटूयात आपण नवीन एका ब्लॉगमध्ये.